तो पहली जोड़ी मैदान के भीतर, तो गेंदबाजी मोर्चे पर है, गेंदबाज का नाम है अरविंद दिखाई देते हुए। तो देखते हैं क्या जलवे दिखाते हैं अपनी गेंदबाजी पर। तो स्ट्राइक पर खेलने वाले खिलाड़ी का नाम है गोपाल भट्टा दिखाई देते हुए। तो गोपाल भट्टा के लिए पहली गेंद लेकर अरविंद की, तो पहले ओवर की अपनी तरफ से पहला, टीम की तरफ से पहला ओवर खींच कर मारना चाहते थे, लेकिन खराब गेंद है, अतिरिक्त स्वरूप की गेंद है। इस गेंद के साथ अपने टीम का खाता खोला है, 1 रन मिलता हुआ बिना कोई नुकसान के ऊपर। दूसरी गेंद लेकर रिसीव खेला है, यहां पर देखना पड़ेगा, गलती कर दी है, लेकिन पीछे लौटते हुए नॉन स्ट्राइक के खिलाड़ी, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ। तो हमारे साथ स्कोर काउंटिंग का काम कर रहे हैं, जिनको लिखावट के बादशाह के रूप में माना जाता है, सिंधुदुर्ग जिले के नामवंत समालोचक है समीर राणे सर। तो अगली गेंद लेकर पहले ओवर की फिर से एक बार उठा के खेलना कहता, यहां पर बोल्ट हो गए, सीधे पेवलियन लौटते हुए, तब तक डीजे बजाइएगा। खेलने का प्रयास था, लेकिन थोड़ा सा कट लगी है बैट की, यहां पर कोई रन नहीं मिलता, कोई नुकसान नहीं होता। यहां पर स्कोर वहां के वहां थमा, स्कोर पहुंचा है 1 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी के गेंदबाज अरविंद ने, गेंदें हो चुकी है, 4 गेंदें हो चुकी है, तो 5वीं गेंद लेकर फिर से एक बार यूसुफ खेलना चाहते थे, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हो चुका है। गेंद लगी बदन को, प्रयास तो बहुत अच्छा कर रहे हैं, लेकिन भगवान उनका साथ नहीं देता हुआ। यहां पर पिछली मैच में गोपाल भाटा ने अच्छा प्रदर्शन किया था, अक्षय गठवाल ने भी अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन इस मैच में चकमा खा रहे बार बार। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार रिसीव खेलना चाहते थे, यहां पर विकेट कीपर के पीछे चली गई गेंद, खिलाड़ी गेंद के पीछे से भागता हुआ। तो देखना पड़ेगा इस गेंद के ऊपर 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर हुआ है 2 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे। ओवर खत्म हो चुका है। माफ कीजिएगा दोस्तों, इस ओवर की आखिरी गेंद है। हर आदमी से गलतियां होती रहती है, हम इंसान है, भगवान थोड़ी है, माफ कीजिएगा। तो आगे बढ़ते हैं। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार, फिर से एक बार उठा के खेलने का प्रयास था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ, सीधे विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद। स्कोर हुआ है, पहली ओवर खत्म हो जाने के बाद 2 रन, 1 विकेट गिर चुका है। तब तक डीजे बजाएगा, दर्शक खुश हो सके।
आंख हमारे, हम दोस्तों मैदान के भीतर चलते हैं, वो बाद में देखेंगे। एक ओवर खत्म हो जाने के बाद स्कोर पहुंचा है 2 रनों के ऊपर, 1 विकेट का पतन हो चुका है। तो दूसरा ओवर गेंदबाजी मोर्चे पर, गेंदबाज का नाम है रोहित दिखाई देते हुए। इंटरनेशनल क्रिकेट में रोहित नाम का एक खिलाड़ी है, रोहित शर्मा। तो आज ग्रीन पार्क मैदान के पेंडूर के भटवाड़ी मैदान के ऊपर एक रोहित नाम का गेंदबाज दिखाई देता हुआ। क्या जादू दिखाता है गेंदबाजी में, देखना पड़ेगा। तो पहली गेंद लेकर दूसरे ओवर की गेंदबाजी मोड़ से थे, अंपायर की ओर से बगल से हुए। फिर से बाहर उठा के खेला है, घुटना टेक के खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी भागता हुआ। प्रयास तो बहुत अच्छा कर रहे थे, लेकिन यहां पर दूसरे खिलाड़ी ने क्षेत्र रक्षण किया। फील्ड करते, थ्रो करते, उसके दौरान 3 रन चुराने में कामयाब होते हैं। 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 5 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे। तो हमारे साथ कैमरामैन है कुणाल और प्रतीक दिखाई देते हुए इस मैच को लाइव दिखाने के लिए हम उनको धन्यवाद देना चाहते हैं। 2 दिन से यहां मौजूद है। तो स्ट्राइक पर खेलने वाले खिलाड़ी का नाम है सचिन दिखाई देते हुए, और नॉन स्ट्राइक पर अक्षय घाटवाड़। सचिन और अक्षय की जोड़ी मैदान के भीतर दिखाई देती हुई। इंटरनेशनल क्रिकेट में एक नाम है सचिन तेंदुलकर का, वही नाम के खिलाड़ी आज पेंडूर के भटवाड़ी मैदान के ऊपर ग्रीन पार्क में दिखाई देते हुए। तो देखते हैं क्या करते हैं अपनी टीम के लिए। आपको छक्कों चौकों की बरसात करनी पड़ेगी। 4 ओवर का ये मुकाबला है, दर्शक भी खुश हो सकते हैं। तो ये गेंद लेकर दूसरे ओवर के फिर से एक बार उठा के खेलने का प्रयास था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। टिप्पा पड़ने के बाद सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ। स्कोर वहां थमा हुआ, स्कोर पहुंचे 5 रनों के ऊपर, 1 विकेट का पतन हो चुका है। बहुत सारे दर्शक यहां दिखाई देते हुए मैच देखने के लिए उत्सुक है। तो फिर से एक बार ये गेंद लेकर अंपायर की बाई ओर से तेज रफ्तार से बढ़ते हुए फिर से एक बार, क्या अच्छी गेंद डाली है, चकमा खा गए। विकेट कीपर ने अपना काम तमाम कर दिया। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहां पर, बार बार चकमा खाते हुए प्रयास तो कर रहे हैं, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। दर्शक भी यहां पर खुश नजर आते हुए। तो फिर से एक बार ये गेंद लेकर, धीमी गति की गेंद है, विकेट कीपर के पीछे खेला है, फील्डर वहां मौजूद है, फील्ड करते, थ्रो करते, उसके दौरान 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 6 रनों के ऊपर, 6 रन हो चुके हैं। दूसरा ओवर गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। पहली ओवर में सिर्फ 2 रन दिए थे, 1 विकेट हासिल किया था अरविंद ने। दूसरा ओवर रोहित का 4 गेंदें हो चुकी है। पहली गेंद के ऊपर 3 रन दिए थे, दूसरी गेंद डॉट डाली थी, चौथी गेंद डॉट डाली थी। चार ओवर का मुकाबला है। दूसरा गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव दिखाई देता हुआ। तो अगली गेंद लेकर खेलने के लिए अपने दाई हाथों से गेंदबाजी करते हुए फिर एक बार उठा के खेला, गेंद हवा में गुंजाइश करते हुए गेंद के नीचे खिलाड़ी 3 भाग तो यहां पर दिखाई देते हुए एक खिलाड़ी ने अपना काम तमाम कर दिया। यहां पर कैच लपक लेने में कामयाब होते, दूसरे विकेट का पतन यहां पर होता हुआ। मौका मिला उसका जरूर फायदा उठाया, मौका मिलता है उसका जरूर फायदा उठाना चाहिए। दूसरे विकेट का पतन यहां पर होता हुआ अपने अक्षय घाटवाड़ दिखाई देते हुए पहले। तब तक डीजे बजाइएगा, दर्शन।
होने के बाद नए खिलाड़ी मैदान के भीतर। नए खिलाड़ी का नाम है नितेश दिखाई देते हैं। क्या करते अपने टीम के लिए देखना पड़ेगा। जो पहला मैच हुआ था उस मैच में अच्छा खासा प्रदर्शन किया था वही टीम ने जो अभी जकड़ कर रखने में कामयाब होती हुई इस टीम को चौकों चौकों की बरसात होनी चाहिए यहां पर। तो फिर से एक बार गेंद लेकर खेलने के लिए तैयार। तो ये गेंद लेकर फिर से एक बार यूसुफ खेलना चाहते हैं। प्रयास बहुत अच्छा किया है। जरा आगे गए थे लेकिन फिर से एक बार पीछे आ गए। आपके हाथ से गलती होती है लेकिन उसने मौका नहीं गवाया। स्कोर हुआ है 6 रनों के ऊपर। 2 ओवर खत्म हो चुके हैं। सीमारेषेच्या बाहेर जर कॅच पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले सन्माननीय श्री जितेंद्र पेंडलेकर यांच्याकडून 100 रुपये, अनिकेत साळुंके यांच्याकडून 100 रुपये म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो। बक्षिसांची सुवर्ण संधी आहे। फक्त बाहेर चेंडू आला सीमारेषेच्या बाहेर की तो फक्त पकडायचा आहे। निलेश पेंडलेकर यांनी सुद्धा तयार राहायचं आहे या ठिकाणी। तो गेंदबाजी मोर्चे पर तीसरा ओवर डालने के लिए बापू नाम के खिलाड़ी दिखाई देते हुए। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार उठा के खेला है। गेंद के नीचे खिलाड़ी दिखता हुआ यहाँ पर। प्रयास तो बहुत अच्छा किया था लेकिन गेंद को पकड़ नहीं सके। फील्ड करते थ्रो करते उसके दौरान देखना पड़ेगा यहाँ पर। 2 रन मिलते हुए। प्रयास बहुत अच्छा किया था, छलांग बहुत अच्छी लगाई थी लेकिन हाथ में नहीं आई गेंद। दूसरे खिलाड़ी ने फील्ड किया, थ्रो किया, उसके दौरान 2 रन मिलते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता स्कोर पहुंचा है 8 रनों के ऊपर। तीसरा ओवर गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। पहली गेंद के ऊपर 2 रन दिए हैं बापू ने। विकेट कीपर और एक खिलाड़ी के बीच में थोड़ी सल्ला मसलत होती हुई यहां पर कान मंत्र देते हुए 8 रन हो चुके हैं। जकड़ कर रखने में कामयाब होती हुई टीम। तो फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गए। प्रयास तो बहुत अच्छा कर रहे थे लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। यहां पर बार बार चकमा खा रहे हैं। बहुत सारे दर्शक यहां दूसरे दिन के समय में दिखाई देते हुए। फाइनल का मुकाबला होने वाला है, सेमीफाइनल का मुकाबला होने वाला है थोड़ी देर के बाद। तो दर्शक यहां इकट्ठा होते हुए इस पेंडूर के भटवाड़ी मैदान के ऊपर। पहला पारितोषिक है 25,000 का, तो दूसरा पारितोषिक है 15,000 का। आखिरी मैच में कौन 2 टीम का झगड़ा होगा ये देखना पड़ेगा। जो जीतेगा वो सिकंदर माना जाएगा। तो सिरोड़ा और नेमड़े के बीच में मैच चलता हुआ। क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव दिखाई देता हुआ यहां पर। तो अगली गेंद लेकर तो लाइनमैन अपनी अच्छी तरह से भूमिका निभाते हुए यहां पर दिखाई देते हुए। तो ये गेंद लेकर फिर से एक बार उठा के खेला। विकेट कीपर के पीछे चली गई गेंद। यहां पर प्रयास तो 2 बार कर चुके हैं। पहली बार भी गेंद के ऊपर प्रयास किया था, इस गेंद के ऊपर भी प्रयास किया है। गेंद रोकने में कामयाब होते हुए इस गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता स्कोर पहुंचा है 10 रनों के ऊपर। तीसरा ओवर गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। 3 गेंदें हो चुकी है। पहली गेंद के ऊपर 2 रन दिए थे, दूसरी डॉट गेंद डाली गई थी, तीसरी गेंद के ऊपर 2 रन दिए थे। अभी भी 3 गेंदें इस ओवर की शेष है। तो 3 गेंदों के ऊपर आपको चौकों चौकों की बरसात करनी चाहिए। 1-2 रन
जुड़ाने से कुछ नहीं होता, चौकों की बरसात होनी चाहिए। स्कोर हुआ है सिर्फ तीसरी और चालू है गेंदबाजी मोर्चे पर 10 रन हो चुके हैं। तो फिर से एक बार यहां पर उठा के खेलने का प्रयास था, लेकिन यहां पर बाद होता हुआ खिलाड़ी बैट कट लगी और विकेट कीपर ने अपना काम तमाम कर दिया। सीधे पैवलन लौटते हुए तब तक डीजे बजाएगा, दर्शक खुश हो सकते। तो खिलाड़ी बाद होने के बाद नया खिलाड़ी मैदान के भीतर चलता हुआ, नए खिलाड़ी का नाम है दाजी, दिखाई देते हुए स्ट्राइक पर खेलने के लिए तैयार। छोटे बच्चे भी इस मैच का आनंद लेते हुए, तो देखते हैं दाजी अपने टीम के लिए क्या करते हैं। स्कोर हुआ है 10 रनों के ऊपर, 3 विकेट गिर चुके हैं। तो गेंद लेकर बापू की गेंद फिर से एक बार कट कर दिया है। यहां पर फील्डर वहां मौजूद है, फील करते थ्रो करते, अच्छा क्षेत्र रक्षण किया, अच्छा थ्रो किया। उसके दौरान यहां पर देखना पड़ेगा थोड़ा सा, विकेट कीपर भी यहां गलती कर रहे हैं, क्षेत्र रक्षक भी यहां गलती कर रहे हैं, तो आपको नतीजा भुगतना पड़ेगा। तो स्कोर पहुंचा है इस गेंद के ऊपर, स्कोर हुआ है 13 रनों के ऊपर। इस मैच के बाद अभी भी 2 मैचेस होने वाले, उस पर ध्यान दीजिएगा। समय बहुत कम है, समय किसी के लिए रुकता नहीं, आपके लिए भी रुकेगा नहीं और हमारे लिए भी रुकेगा नहीं दोस्तों। चार ओवर का मुकाबला मैदान के भीतर निम्बे और सिरोड़ा के बीच में चलता हो, तो गेंद लेकर खेलने के लिए तैयार। फिर से एक बार एक हाथ से खेलना चाहते थे, तो इस गेंद के ऊपर भाग दौड़ करके 1 रन आसानी से पूरा किया है। 1 रन के साथ स्कोर बढ़ता, स्कोर पहुंचा है 14 रनों के ऊपर। 3 विकेट का पतन हो चुका है। आखिरी ओवर बचा है, कौन डालेगा 6 गेंदें आखिरी, ये देखना पड़ेगा। तब तक डीजे बजाइएगा। हितेश दिखाई देते हुए, पहली गेंद यहां पर अंपायर का इशारा आता हुआ, अतिरिक्त स्वरूप का वाइट का इशारा आता हुआ, यहां पर 1 रन मिलता हुआ। 1 रन के साथ स्कोर बढ़ता, स्कोर पहुंचा है 15 रनों के ऊपर। 3 विकेट का पतन हो चुका है। जकड़ कर रखने में कामयाब होते हुई दूसरे मैच के ऊपर। फिर से एक बार एक हाथ से खेला है, थर्ड मैन की तरफ से देखना पड़ेगा, गेंद चली जाती है सीमा रेखा के यहां, तो इस गेंद के ऊपर चौका लगा है थर्ड मैन की तरफ से। 4 रन मिलते हुए इस गेंद चली गई सीमा रेखा के बाहर। 4 रनों के
चौथी ओवर में पहली गेंद के ऊपर चौका बैठता है। 3 ओवर खत्म हो चुके हैं, उस गेंदों के ऊपर एक भी चौका छक्का नहीं बैठा था। तो ये गेंद, इस गेंद के नीचे खिलाड़ी अच्छा फील्ड किया, थ्रो किया, उसके दौरान एक रन चुराने में कामयाब होते हुए यहां पर दूसरी गेंद के ऊपर चौथे ओवर की 1 रन मिलता हुआ स्कोर पहुंचा है 20 रनों के ऊपर। आखिरी 4 गेंदें बची है, 20 रन हो चुके हैं। 4 गेंदों के ऊपर आपको छक्कों चौकों की बरसात करनी चाहिए। बड़े नाम के खिलाड़ी सस्ते में बात हो चुके हैं। तो फिर से एक बार खेला यहां पर स्कोर लेग की तरफ से, फील्डर वहां मौजूद है, फील्ड करते थ्रो करते उसके दौरान 1 रन चुराने में कामयाब होते हुए अच्छी तरह से क्षेत्ररक्षण किया, थ्रो किया, 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 21 रनों के ऊपर 21, 3 विकेट। आखिरी 3 गेंदें बची है, तो आखिरी 3 गेंदों के ऊपर देखना पड़ेगा। चौथे ओवर की पहली गेंद के ऊपर चौका बैठा था, तो आखिरी 3 गेंदें तो क्या होता है ये गेंद लेकर फिर से एक बार यहां देखना पड़ेगा। नॉन स्ट्राइक के खिलाड़ी ने गलती कर दी और खिलाड़ी यहां पर बाद होता हुआ, तब तक डीजे बजाइए। नाम है रोहित ना, रोहन दिखाई देते हुए यहां पर। तो देखते हैं नॉन स्ट्राइक पर रोहन, तो स्ट्राइक पर खेल रहे खिलाड़ी का नाम है दाजी दिखाई देते हुए। तो दाजी के लिए गेंद चौथे ओवर की 5वीं गेंद लेकर अंपायर की बगल से दौड़ते हुए फिर से एक बार आगे जाके उठा के खेला है। तो देखना पड़ेगा 2 खिलाड़ियों के बीच में गेंद चली गई है। एक खिलाड़ी ने क्षेत्ररक्षण किया, फील्ड किया, थ्रो किया, उसके दौरान 2 रन चुराने में कामयाब होते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 23 रनों के ऊपर 23। तो आखिरी गेंद इस इनिंग की, इस ओवर की आखिरी गेंद लेकर तो देखते हैं फिर से एक बार घुटना टेक के उठा के खेला है यहां पर, ये गेंद चली गई। देखना पड़ेगा, ये अंपायर का इशारा अब तक नहीं आया है, तब तक हम बात नहीं कर सकते। चौका बैठे है आखिरी गेंद के ऊपर, 4 रन मिल चुके हैं। सीमा रेखा के बाहर स्कोर पहुंचा है 4 रनों के साथ 27 रन, 28 रन रखे हैं।
सदिच्छा भेट मिळाली आणि त्या भेटीबद्दल नक्कीच मॅडमचं आपण हार्दिक असं स्वागत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून एक चांगलं सहकार्य सुद्धा आयोजन समितीला लाभतंय. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक स्वर्गीय सौ शोभानंद परब आणि स्वर्गीय अनंत विष्णू परब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्माननीय आनंद अनंत परब यांच्याकडून हे सर्व करंडक देणगी दाखल लाभलेले आहेत. आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी स्वतः पेंडूर गावच्या सन्माननीय सरपंच मोरजकर मॅडमचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. श्री ब्रह्मदेव भटवाडी युवा मंडळाच्या वतीने आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये अजित साळुंके सर मॅच बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. आणि त्याचबरोबर मैदानामध्ये आगमन झालंय नानू पेंडुरकर साहेबांचं. त्यांचंही या ठिकाणी श्री ब्रह्मदेव भटवाडी युवा मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. प्रथमतःच या स्पर्धेचं देखणं दिमागदार आणि शिस्तबद्ध आयोजन आपण पाहतोय. एकूण 16 संघ या जिल्ह्यामधले या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत आणि गेले 2 दिवस ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या दिवसामध्ये 8 संघांचा खेळ आपण पाहिला. ज्या 8 संघांमधून कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर कट्टा विभागातील एक संघ जो आहे तो म्हणजेच वीर साईलिंग कट्टा हा संघ सेमीफायनल मधून काल संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. तर आज सकाळपासून मात्र ही स्पर्धा सुरू आहे. 8 संघांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. आता मात्र क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल कडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी मात्र एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिंकण्यासाठी समोर लक्ष आहे 28 धावांचं आणि त्या 28 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी सलामीवीर बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. समालोचन कक्षातून आपण ऐकणार आहोत समीरजी राणे यांना. धन्यवाद रोशन. सामन्याला होतो सुरुवात क्वार्टर फायनलचा सामना आणि या सामन्यासाठी सलामीची जोडी आली नेमळे संघाकडून रोहन आणि हेमंत. बॅटची एज घेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव निश्चितच मिळेल या चेंडूवरती. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव घेऊन धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती आहे रोहन बट्टा. स्ट्राईक एंडला आता मात्र हेमंत नेमळेकर. हेमंत सुद्धा सुरेख फटके खेळतो. लेफ्ट या ठिकाणी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका येतो. हेमंत त्याच्या बॅटमधून चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय आणि अखेरच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषेचं करतोय उल्लंघन. या चेंडूवर मिळतील 4 धावा. सांघिक धावसंख्येत होते 4 ने भर डीजे. पाठला करायचा आहे 28. त्याप्रमाणे मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळते हेमंत. याची मिळालेल्या संधीचं सोनं करण्यामध्ये माहीर आहे हेमंत आणि या ठिकाणी स्टंपांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी प्रयत्न फसतोय. प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. यशस्वी ठरतो गोलंदाज रोहन. गोलंदाजी मार्कवरती रोहन याच्या निर्धाव चेंडूची होते सांगता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो सिंधुदुर्गातील एक मोठं नाव गोपाळ बट्टा. या चेंडूवर मोठा फटका सजलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती आणि या ठिकाणी मात्र झेल जमिनीला दान केला गेला. झेल टिपला गेला होता परंतु 2 क्षेत्ररक्षकांची अखेरच्या क्षणी लागलेली धडक, त्या धडकेमध्ये मात्र जीवदान मिळालं हेमंत नेमळेकर याला. मित्रांनो, आपण अनेक स्पर्धांमध्ये अरविंद नेमळेकर याला खेळताना पाहतो परंतु हेमंत नेमळेकर असा खेळाडू आहे. अरविंद नेमळेकरचा भाऊ सुरेख फलंदाजी करतो. त्याला सुद्धा या मैदानावरती खेळण्याची संधी मिळाली आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्यामध्ये माहीर असलेला हेमंत यावेळी या चेंडूवरती जीवदान मिळते. धावसंख्या 2 ने भर. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा.
अनेक स्पर्धांमध्ये गोपाळ भट्टा अरविंद नेमळेकर एका संघातून खेळताना दिसतात. आज मात्र एकमेकाच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले. ज्या चेंडूवर झेल होण्याची शक्यता आणि या चेंडूवर झेल होतोय हेमंत याला यापूर्वीच्या चेंडूवरती मिळालेलं जीवदान त्या पुढील चेंडूवरती मात्र दाखवतोय तंबूचा रस्ता डीजेच्या सहाय्याने. फायनलचा दुसरा सामना जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे दुर्गवाड नेरूर संघासोबत. आदित्य कुठे असेल तर या ठिकाणी यायचं आहे. आदित्य नाईक. गोलंदाजी मार्कवरती स्वतः मालक स्वतः कर्णधार रोहित येतोय. स्ट्राईक यांच्या दिशेने यावं लागेल. रोहित याला नॉन स्ट्राईक एंडला सज्ज पाहायला मिळतोय प्रकाश. हेमंत याची 6 धावांची खेळी येते संपुष्टात. एक रिव्हर्स स्वीपचा देखना फटका हेमंत याच्या बॅटमधून निघाला. दुर्गवाड नेरूर संघ मात्र 2 सामने विजयी करून सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय आणि प्रतीक्षित आहे कोणता संघ आपल्यासोबत झुंज देण्यासाठी येईल. गोलंदाजीच्या जोरावरती एक हाती सामने परतवून लावल्या दोन्ही सामने ते म्हणजे दुर्गवाड नेरूरच्या संघाने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजांकडून या सामन्यामध्ये सुद्धा नेमळे संघाची सुद्धा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठमोठी नावं मालवणीत सांगायचं झालं तर फावला नाही तर बोर्डार नावरावला अशी फलंदाजी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असताना शिरोडा संघाकडून षटकाची होते सांगता. फलंदाज रोहित याच्या कानामध्ये शिट्टी वाजवून जाणारा हा चेंडू गोलंदाज रोहन याचा निर्धाव चेंडूने षटकाची होते सांगता. सांघिक धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. डीजे निखिल गोलंदाजी मार्कवरती निखिल. स्ट्राईक एंडला रोहित. या चेंडूवरती मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होईल. दुसरा धावचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी हा ना म्हणता दुसरी ही धाव होते पूर्ण. त्रिफळेचा वेध घेतोय. फेकी सुरेख केली होती क्षेत्ररक्षकाने. चेंडूवर मात्र 2 धावा लिहिल्या गेल्या. 2 धावांनी धावसंख्येत भर पडली. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 9 धावा. पहिल्या चेंडूवरती निखिल याच्या 2 धावा घेतल्या गेल्या. 28 धावांचा पाठलाग करत असताना नेमळे संघ. शिरोडा संघाजवळ धावांची पुंजी कमी आहे आणि कमीत कमी धावांमध्ये कसं रोखता येईल नेमळे संघाला याची मात्र सुरेख गोलंदाजी त्याप्रमाणे करावी लागेल गोलंदाज निखिल याला. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपल्याला पंच म्हणून मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत ते म्हणजे गुरुप्रसाद राऊळ आणि निलू वेंगुर्लेकर. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला निखिल याच्या माध्यमातून. या चेंडूवर मात्र झेल होण्याची नामी संधी आणि संधीचं सोनं करतोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी सफलता प्राप्त होते गोलंदाज निखिल याला. सांघिक धावसंख्या 9 असताना संघाला बसलेला दुसरा धक्का. डीजे
चेंडूंचा खेळ पडतोय माघारी. अरविंद नेमळेकर नावाच्या फलंदाजाला मात्र कडवी झुंज द्यावी लागेल. एका बाजूने एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज अरविंद नेमळेकर. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अरविंद नेमळेकर याची पहिला चेंडू अवांतर फेकला होता, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती गोपाळ भट्टा याला केलंय त्रिफळाचीत. यापूर्वीच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये ठरलाय झिरो वैयक्तिक 0 धावा करून गोपाळ भट्टा आपल्याला तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला होता. परंतु गोलंदाज आपली चोख भूमिका पार पाडतायत. गोलंदाजी मार्कवरती आहे निखिल. या चेंडूवरती बॅटची एज घेत चेंडू जातो. सुरेख क्षेत्ररक्षण होते छोट्या क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक घालेल. सांघिक धावसंख्या होईल ती म्हणजे 10 धावा. दुहेरीमध्ये परावर्तित होते धावसंख्या. पहिल्याच चेंडूवरती अरविंद याच्या बॅटमधून एक धाव मिळते. षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 4 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. बाद गडी झालाय तो म्हणजे प्रकाश. रिव्हर्सिपचा फटका खेळायचा होता. हवा ही फलंदाजी. लागला तर आगाद, नाही तर बरबाद. उडाला तर तीर, नाही तर फकीर. अशी फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये रोहित याची. मागता भजी बघता वडे अशी फलंदाजी रोहित याची. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं महत्वाचं आहे, कारण आपण प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखला आहे. तीच खेळपट्टी आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाईल प्रतिस्पर्धी संघ शिरोडा संघाच्या गोलंदाजांकडून. एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू निखिल याचा रोहितसाठी. आतापर्यंत रोहित एकही धाव काढू शकला नाही बॅटच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र सुरेख फटका, डाऊन दी ग्राउंडचा फटका येतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. अक्षय घाटवल चेंडूवर ताबा मिळवतो. परतावा करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत भर. सांघिक धावसंख्या होईल 12 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडीबाद 12 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. याचा आहे. यानंतर एक सेमीफायनलचा सामना बाकी आहे. त्यानंतर होणार मेगा फायनल. पाहूया वीर साई लिंग कट्टा सुद्धा प्रतीक्षेत आहे. कोणता संघ येतोय आपल्याशी झुंज देण्यासाठी. कालच्या दिवसभरामध्ये सुरेख कामगिरी केली वीर साई लिंग कट्टा. कोण ठरेल या विजयाचा शिल्पकार. या चमचमत्या ट्रॉफीवरती पहिल्या वर्षाचं नाव कोणाचं नोंदवलं जाईल हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. रिव्हर्सिपचा देखना फटका आला अरविंदाच्या बॅटमधून. चेंडू मात्र थांबतो. 2 क्षेत्ररक्षकांची झुंज. अखेरच्या क्षणी मात्र चेंडूवर मिळत आहेत 3 धावा. या चेंडूवर 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा. गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज आदू. जर फलंदाजाने षटकार मारला तर फलंदाजासाठी 500 रुपये पारितोषिक येत आहे अजित साळुंके सर यांच्याकडून. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख आयोजक आपण पाहतोय गेली 2 दिवस सतत मेहनत घेत आहेत. आम्ही समालोचक बाहेरच्या गावातून आलोय. आमची चांगली उठाबस करतायत अजित साळुंके काका, तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते. हा चेंडू मात्र शिट्टी वाजवून जातो. रोहित याच्या कानामध्ये. सुरेख गोलंदाजी आदू याची पाहायला मिळते मैदानावरती. एका निर्धाव चेंडूची होते समाप्ती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आदू याचं. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 15 वरती. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळलं होतं रोहन याने. दुसरं षटक निखिल याचं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आदू. 2 चेंडूंचा खेळ पडतोय. माघारी धावा खर्च केले आहेत 3. या चेंडूवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रोहित याचा प्रयत्नच राहतो. यशस्वी ठरतो यष्टीरक्षक आणि गोलंदाज. या ठिकाणी मात्र यष्टीचित होऊन परतावं लागेल. फलंदाज रोहित याला डीजेचं गाणं गुणगुणत.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो. रोहित याची जागा घेण्यासाठी बापू स्वतः सरंग कर्णधार स्वतः मालक तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय खांद्यावरती बॅट घेऊन. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आदू याच्या. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 15 वरती. धावा पाहिजेत उर्वरित 9 चेंडूंवरती. 13 धावांची गरज आहे नेमळे संघाला. या गावातील ज्येष्ठ व्यक्ती आप्पा सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे. तसंच ग्रामपंचायत सदस्य सुमित सावंत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांचंही या ठिकाणी मंडळाच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत केलं जाते. एका निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. आदू याच्या चेंडूवरती बापू हवा हवा ही फलंदाजी. बापू काही चेंडू समजू शकत नाही आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. आदू याच्या गोलंदाजी मार्कवरती सुरेख पुनरागमन पाहायला मिळतंय सामन्यामध्ये. फलंदाजांनी आपली कामगिरी मात्र चोख पार पाडू शकले नाहीत, परंतु जी जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे ती जबाबदारी मात्र चोख पार पाडताना पाहायला मिळतात ते गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये रोहन, दुसऱ्या षटकामध्ये निखिल आणि तिसऱ्या षटकामध्ये सलग 4 चेंडू निर्धाव टाकतोय आदू. पहिल्या चेंडूवरती अरविंद याच्या बॅटमधून 3 धावांचा फटका आला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर यष्टीचीत झाला रोहित, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू निर्धाव. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज आदू. या चेंडूवर बापू याच्या बॅटमधून निघालाय मोठा फटका. झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी परतावं लागेल बापू याला. संघाला बसलेला बापू याच्या स्वरूपात 4था धक्का. सांघिक धावसंख्या 15 असताना आता चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतल्या, ही मी चूक केली असं कुठेतरी अरविंद याच्या मनामध्ये वाटत असेल. कारण 5 चेंडू पाहतोय अरविंद नॉन स्ट्राईकला उभा राहून. फलंदाज येतोय, हुलकावणी देतोय आणि जातोय तंबूच्या आसऱ्याला. अरविंद असं स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला अरविंद, नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज प्रवीण नावाचा. सहा चेंडू शिल्लक आहे. धावा पाहिजे ते म्हणजे 13. अरविंद नेमळेकर याला शक्कल लढवावी लागेल, कोणतरी युक्ती करावी लागेल मैदानामध्ये. अरविंद नेमळेकर याला गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज अक्षय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन अक्षय. रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी अरविंदाच्या बॅटमधून होतोय. चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करत, सीमारेषा पार, चौकार. 5 धावा पाहिजे ते म्हणजे 9 धावा. फायनलचा सामना ज्या प्रकारे झाला पाहिजे, दोन्ही संघ मातब्बर, कोण हार मानायला तयार नाही आणि कोण आपली जीत सोडायला तयार नाही, अशी मात्र मैदानामध्ये चाललेली परिस्थिती. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा पाहिजेत ते म्हणजे 9 धावा.
सुरेख गोलंदाजाला आपला कस लावावा लागेल. अरविंद याला मात्र शक्कल लढवावी लागेल. प्रत्येक चेंडूला चोख प्रत्युत्तर द्यावेल गोलंदाजी मार्कवर. अक्षय पुन्हा एकदा खोदून काढतोय. अरविंद एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का आणि निश्चितच दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. फेकी सुद्धा सुरेख होते परंतु अरविंदच्या पायाला जी स्प्रिंग लागली आहे ना ती मात्र वेध घेते धावण्याचा. 2 धावांनी धाव संख्येत भर पडते. संघिक धाव संख्या होते ती म्हणजे 21 धावा. आता चेंडू शिल्लक आहे 4 धावा पाहिजे ते म्हणजे 7 धावांची गरज आहे. पाहूया 7 आकडा कोणाला साथ देतोय मैदानावरती, शिरोडा संघाला की नेमळे संघाला. अरविंद मात्र एका बाजूने कडवी झुंज देताना पाहायला मिळतो. सुरेख चौकार रिव्हर्स स्वीपचा देखना फटका. समालोचन कक्षासमोर आमचं सर्व समालोचकांचं स्वागत केलं अरविंदच्या फटक्याने. या चेंडूवरती मात्र खरोखरच नजर लागली असेल अरविंद याला. या चेंडूवरती यशस्वी होतोय गोलंदाज अक्षय घाटवळ नावाचा. रिव्हर्स स्वीपचा देखना फटका खेळायचा होता. फटका फसला. चेंडूने घेतला त्रिफळ्याचा वेध. लागला तर आघात नाही तर बरबाद असा फटका खेळायचा होता अरविंद याला. त्रिफळाची दोन परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अरविंद मात्र एका बाजूने कडवी झुंज देत होता परंतु एकटा तरी किती करणार आणि यावेळी मात्र त्रिफळाची होऊन बाद होऊन परतावं लागलं ते अरविंद याला. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंगचा सामना. 7 धावा या कोणत्याही परिस्थितीत कराव्याच लागतील नेमळे संघाला. कंपल्सरी चेसचा सामना. अक्षय घाटवळ गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आता मात्र आत्मविश्वास प्रबळ झाला असेल गोलंदाज अक्षय याचा. परंतु मित्रांनो आपला आत्मविश्वास कधी ढासळू देऊ नका कारण पडलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात ढासळला तर त्याचा गैरफायदा निश्चितच लोक घेतील. या चेंडूवर पाहूया किती धावा येतात. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. चेंडूवर येतोय क्षेत्ररक्षक रोहन. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत पुऱ्या होत आहेत 2 धावा. चेंडू शिल्लक आहे 2 धावा पाहिजेत 5. अखेरच्या चेंडूपर्यंत मात्र कडवी झुंज पाहायला मिळेल नेमळे संघाच्या फलंदाजांची. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 23 वरती. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय चुरशीचा होणारा हा सामना. चेंडू शिल्लक आहे 2. शेवटच्या अंतरिम 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील धाव संख्या झाली आहे म्हणजे 23 धावा. कंपल्सरी चेसिंग. 5 धावा या कराव्याच लागतील. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का परंतु या चेंडूवरती मिळते 1च धाव. 1 चेंडू आणि एका मोठ्या फटक्याची गरज. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज प्रवीण. चला 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय घाटवळ. षटकाची सांगता करणारा इनिंगची भैरवी घालणारा. कोणत्या संघाला निरोप घ्यावा लागतो या स्पर्धेतून 1 वर्षासाठी पुन्हा त्या संघाला निमंत्रित करूया 2023च्या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी विजयी संघ ठरतोय तो म्हणजे शिरोडा संघ. डॉट चेंडू जातोय या ठिकाणी. निर्धाव चेंडू फेकला जातोय अक्षय याच्या बॅट मधून गोलंदाजी मार्कवरती आणि या ठिकाणी मात्र विजयी संघ होतोय तो म्हणजे शिरोडा. आता त्वरित यानंतर होणारा सेमीफायनलचा सामना.